नमस्कार मंडळी, स्पिरिच्युअल जर्नीच्या या आजच्या विशेष भागात मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आपण सहसा अध्यात्म आणि कॉर्पोरेट मॅनेजमेंट या दोन वेगळ्या गोष्टी मानतो. एका बाजूला शांती तर दुसऱ्या बाजूला धावपळ. पण जर मी तुम्हाला सांगितलं की या दोन्ही गोष्टींचा संगम एका पुस्तकात झाला आहे. आज आपण बोलणार आहोत अविनाश झांगिनिया यांच्या प्ले टू ट्रान्सफॉर्म या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक केवळ बिझनेससाठी नाही तर तुमच्या अंतर्यामी प्रवासासाठी, दॅट इज इनर जर्नी, कसं उपयुक्त आहे हे आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे की हे जग म्हणजे एक लीला आहे, म्हणजेच एक खेळ. प्ले टू ट्रान्सफॉर्म हे पुस्तक नेमकी हीच संकल्पना कॉर्पोरेट जगतात घेऊन येते. लेखक अविनाश झांगिनिया म्हणतात की आपण जसे मोठे होतो तसे आपण गंभीर होतो, आपल्यावर जबाबदारीचं ओझं येतं आणि आपण आपापल्या बालकृष्णाला किंवा त्या निरागस लहान मुलाला हरवून बसतो. अध्यात्म आपल्याला साक्षी भावाने जगायला शिकवतं आणि हे पुस्तक आपल्याला खेळकर वृत्तीने काम करायला शिकवतं. या पुस्तकातून आपल्याला 3 अशा गोष्टी मिळतात ज्या आपल्या आध्यात्मिक प्रवासातही महत्वाच्या आहेत. म्हणजे वर्तमानात जगणं, बीइंग इन द नाऊ, बीइंग इन द प्रेझेंट. जेव्हा आपण एखादा खेळ खेळतो तेव्हा आपण भूतकाळ किंवा भविष्यकाळाचा विचार करत नाही, आपण पूर्णपणे त्या क्षणात असतो. यालाच अध्यात्मात माइंडफुलनेस म्हणतात. लेखक सांगतात की जेव्हा तुम्ही कामात प्ले मोड मध्ये असता तेव्हा तुमचा ताण कमी होतो आणि तुमची कार्यक्षमता वाढते. अहंकार विरहित नेतृत्व, इगोलेस लीडरशिप. खेळात हार जीत होत नसते, पण खरा खेळाडू तोच असतो तो खेळाचा आनंद घेतो. हे पुस्तक आपल्याला शिकवते की मी आणि माझापणा सोडून जेव्हा आपण टीम सोबत खेळतो तेव्हाच खरं ट्रान्सफॉर्मेशन होतं. तिसरं, भीतीवर विजय. अध्यात्म आपल्याला अभय व्हायला सांगते, दॅट इज फिअरलेसनेस. प्ले टू ट्रान्सफॉर्म मध्ये लेखक म्हणतात की चूक होईल का ही भीतीच आपल्याला नवीन प्रयोग करण्यापासून रोखते. जर आपण कामाकडे एक प्रयोग किंवा खेळ म्हणून पाहिलं तर ती भीती आपोआप नष्ट होते. या पुस्तकाचा आत्मा म्हणजे या दिलेली 21 अफर्मेशन्स. अध्यात्मात जसा आपण मंत्र जप करतो त्यात आणि त्यांनी आपल्याला ऊर्जा मिळते, त्याप्रमाणे ही 21 वाक्य या काळातील मॅनेजमेंट मंत्र आहेत. माझ्या कल्पकतेला कोणती सीमा नाही. जेव्हा तुम्ही मनापासून स्वीकारता तेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादित अहंकाराच्या पलीकडे जाऊन त्या वैश्विक ऊर्जेशी जोडले जाता. मित्रांनो, प्ले टू ट्रान्सफॉर्म हे पुस्तक वाचताना तुम्हाला जाणवेल की मॅनेजमेंट म्हणजे केवळ नफा तोटा नाही, तर तो स्वतःचा शोध घेण्याचा एक मार्ग आहे. आपल्याला कामाला लीला समजा, प्रत्येक आव्हानाला खेळ समजा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलत जातं. जर तुम्हाला हे पुस्तक वाचायचं असेल किंवा यातील अफर्मेशनचा सराव करायचा असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आपण त्यावर एक वेगळा मोटिवेशन व्हिडिओ बनवू शकतो. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांबरोबर सहकाऱ्यांसोबत शेअर करा. पुढे भेटूया पुढच्या भागात नवीन चर्चा करत राहील. तोपर्यंत आनंदी राहा, खेळत राहा आणि स्वतःला ओळखत राहा. धन्यवाद.